नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी 6 स्टँडर्ड न्यू सिलेबस इंग्लिश मित्रांनो 1.5 ही एक कविता आहे. वन थिंग दॅट आय वंडर ही कविता जी आहे, या कवितेच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण समजून घेणार आहोत. तर ही उत्तरं समजून घेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, बघा आता ह्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याच्या अगोदर आपण 2 मिनिटांमध्ये फक्त कविता समजून घेऊ. 2 मिनिटात, कारण कविता जर समजली तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायला सोपं पडेल. बघा, वन थिंग दॅट आय वंडर, एक अशी गोष्ट जिचं मला आश्चर्य वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? पंखा गोल का फिरतो? पंखा बटन दाबल्यावरच पंखा का फिरतो? बटन दाबल्यावर लाईट का लागते? पक्षी हवेत कसे उडतात? आकाश निळं का आहे? झाडांची पानं हिरवीच का आहे? फुलं रंगीबेरंगी का आहे? माणूस चालतो कसा? आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात कशा? हे प्रश्न पडतात काय? प्रश्न पडले पाहिजे. प्रश्नातून ज्ञानाची निर्मिती होते. ज्ञानाची निर्मिती होत असते. ज्ञान कळतं आणि ज्ञान मिळवण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे प्रश्न पडणं. तर इथं वन थिंग दॅट आय वंडर, एक अशी गोष्ट की जिचं मला आश्चर्य वाटतंय. प्रश्न पडतात इथं या कवीला. काय बाबा? वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. हे जग गोल का आहे याचं मला खूप आश्चर्य वाटतंय. हे जग गोल का आहे? जे गोल आहे त्याचं आश्चर्य वाटतंय. अँड व्हाय द ट्री ग्रो टुवर्ड द स्काय इन्स्टेड द अपसाइड डाऊन. झाडं जी आहे ती आकाशाच्या दिशेनेच का, स्कायच्या दिशेने म्हणजे आकाशाच्या दिशेनेच का वाढतात? खाली का नाही वाढत? बघा, झाडं अशी वर 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 वाढतात. आपली पण वाढ अशीच होते. झाडं खाली का नाही वाढत? मुळाच्या खाली का नाही जात वाढत? खाली पण ऍक्च्युली वाढत असतात, पण ती वरती जास्त का वाढतात? खाली का नाही वाढत? असं आश्चर्य या ठिकाणी या कवीला पडलेलं आहे. त्याचबरोबर वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट कॅट्स आर क्विक टू सिट इन लॅप्स व्हाईल व्हेल स्लीप इन द स्काय. म्हणजे हे असं कसं होतं की एखादं मांजराचं पिल्लू जे आहे किंवा मांजर जे आहे ते पटकन आपल्या मांडीवर येऊन झोपतं, मांडीवर येऊन पडतं किंवा मांडीवर येऊन झोपतं. परंतु व्हेल मासा, इतका मोठा, जगातला सर्वात मोठा व्हेल मासा, हा मासा समुद्रात झोपतो कसा? पाण्यामध्ये कसा काय झोपतो याचं आश्चर्य वाटतं. कारण आपल्याला जर पाण्यात झोपवलं तर आपल्याला झोप लागेल का? नाही. मग या व्हेल माशाला समुद्राच्या पाण्यात कशी झोप लागत असावी, हा एक प्रश्न त्याला पडतो. त्याचबरोबर पुढचा एक प्रश्न पडलेला आहे. वन थिंग दॅट वंडर, इथं जरा एक वन थिंग दॅट वंडर व्हाय द स्काय इज ब्ल्यू. आकाश हे ब्ल्यू का आहे? आकाश हे हिरवं का, आकाश हे निळं का आहे? हा एक प्रश्न पडतो. आकाश हिरवं पिवळं इतर रंगाचं का नाहीये? आणि व्हाय स्पायडर ऑल हॅव 8 लेग्स व्हाईल वी हॅव ओनली 2. का या स्पायडरला म्हणजे कोळ्याला 8 पाय कसे असतात? आपल्याला तर 2च पाय. मग या कोळ्याला 8 पाय कुठून आले आणि वाघाला 4 पाय कुठून आले? हा एक प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. पण इथं कोळ्याला 8 पाय कसे काय, आपल्याला 2 असताना? पुढचा एक प्रश्न पडतोय. वन थिंग दॅट आय वंडर इट हाऊ इट कम टू बी द बनीज. बघा, हे म्हणजे आणखी एक आश्चर्य वाटतं एका गोष्टीचं, की बाबा द बनीज बोरो अंडरग्राऊंड, म्हणजे ससे जे आहेत ते बिळामध्ये कसे काय राहतात? आणि व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री, आणि जे काही बर्ड्स आहेत ते आकाशामध्ये असतात, ती झाडावर असतात, पक्षी झाडावर असतात, आणि ससा बिळामध्ये का घर करून राहतो? हा एक प्रश्न पडतोय. या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय लेखकाला. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आहे की वन थिंग दॅट आय वंडर, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. एक गोष्ट जी मला आश्चर्य वाटते ती कुठली? इज व्हाय वी वंडर व्हाय. म्हणजे आपण का असा प्रश्न का विचारतो? का असा प्रश्न का विचारतो? अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फील द सी अँड स्काय. म्हणजे पृथ्वीवर त्या आश्चर्याविषयी आपण का प्रश्न विचारतो, जी आश्चर्य समुद्रापासून आकाश भरून टाकतात. समुद्र आणि आकाश ही दोन्ही भरून टाकणारे आश्चर्य या पृथ्वीवरती आहे, आणि याच्याविषयी का असा प्रश्न का पडतो? आता आपण काय करू, ह्या प्रश्नांची उत्तर आता बघण्याचा प्रयत्न करूयात. पण ही प्रश्नांची उत्तरं बघण्याच्या अगोदर ही जी कविता आहे, या कवितेला एक सुंदर चाल लावलेली आहे. म्युझिक सहित आपण ही कविता ऐकूयात. 2 मिनिटाची ही व्हिडिओ आहे. म्युझिक सहित 2 मिनिटात ही कविता ऐकू आणि लगेच आपण या प्रश्नांची उत्तरं बघूयात. तर चला ऐकूयात कविता. One thing that I wonder is why the world is round and why the
the trees grow toward the sky instead of upside down. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps while whales sleep in the sea. One thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs while we have only 2. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky. तर मित्रांनो, तुम्ही कविता ऐकली असेल, खूप छान वाटली तुम्हाला कविता, नक्कीच चांगली वाटली असेल. चाल वगैरे पण सुमधुर होती, म्युझिक सुद्धा खूप चांगलं होतं. तरी वारंवार ऐका, तुम्हाला फायदा होईल. तर या कवितेच्या अनुषंगाने पहिला प्रश्न आपल्याला आहे, लिस्ट द थिंग दॅट स्पीकर वंडर्स अबाउट. कशाविषयी त्याला आश्चर्य वाटतं त्या सगळ्या गोष्टी. पहिलं बाबा, व्हाय द वर्ल्ड इज राऊंड, आकाश गोल का आहे याचं आश्चर्य वाटतं. स्पायडरला 8 पाय का असतात त्याचं आश्चर्य वाटतं. व्हाय द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळं का आहे याचं आश्चर्य वाटतं. हाऊ बर्ड लिव्ह इन अ ट्री, पक्षी झाडावर कसे राहतात याचं आश्चर्य वाटतं. आपण तर घरात राहतो. व्हाय ट्री ग्रो टुवर्ड्स द स्काय, झाडं जी आहे ती आकाशाच्या दिशेनेच का वाढतात. त्याचबरोबर हाऊ कॅट्स सीट इन लॅप्स, आपल्या मांडीवरती कशा प्रकारे ती झोपू शकतात किंवा बसू शकतात मांजरं. त्याचबरोबर हाऊ बनीज बॉरोज अंडरग्राऊंड, म्हणजे जे सस्य आहेत ते अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये कसे राहतात बिळांमध्ये. आणि हाऊ व्हेल्स स्लीप इन द सी, आणि व्हेल मासा जो आहे तो कशा काय पाण्यामध्ये झोपतो. या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य कवीला वाटतंय. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं घेतलेल्या आहेत. तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे की लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता इथं कोल आहे, कोल कसा बाबा ब्लॅक आहे याचं आश्चर्य वाटलं पाहिजे. अँड कुठल्या कलरचे, लाल रंगाचे आहे. शुगर केन गोड का असतो, हिरव्या रंगाचा आहे. टॉर्टोटाईज जो आहे तो बघा या ठिकाणी इथं तुम्हाला पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो. हा एक बर्फ आहे, आईस आहे, तो वितळताना आपल्याला दिसतोय. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय कोल इज ब्लॅक, जसं व्हाय कोल इज ब्लॅक आहे त्याचप्रमाणे आपल्याला इतरांचं करायचं. जसं वन थिंग आय वंडर व्हाय अँट्स आर सो स्मॉल, का अँट एवढ्या लहान आहेत असं तुम्ही लिहू शकताय. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय शुगर केन इज स्वीट, शुगर केन स्वीट का असतो. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय टॉरिटॉइज इज स्लो, हा इतका स्लो का चालतो आणि बर्फ का वितळतो. वन थिंग दॅट आय वंडर व्हाय आईस इज कोल्ड, आणि हा जो बर्फ जो आहे तो थंड का असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ह्या 4 प्रश्नांची उत्तरे इथे लिहू शकताय. अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा, रीड द फॉलोइंग लाईन केअरफुली. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा इथं लक्षात घ्या, बिझी बीज बर्ड्स इन द गार्डन. द वर्ड बिझी, बीज आणि बर्ड्स हे जे शब्द जे आहेत यांची सुरुवात बी या साऊंड पासून होते, बरोबर. पेट्री पिंक फ्लावर ब्ल्यू इन स्प्रिंग, पी साऊंड रिपीट झालाय, पेट्री पिंक. ओके, तर अशा प्रकारची जर का वाक्यरचना असेल, अशा प्रकारे साऊंडचं जर का रिपिटेशन होत असेल तर तिथे एक फिगर ऑफ स्पीच होतो, त्याला अलंकार आपण मराठी मध्ये म्हणतो. तो फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलिटरेशन. म्हणजे अलिटरेशन इज अ रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड, म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जो साऊंड असतो कॉन्सोनंट त्याचं रिपिटेशन होतं. म्हणजे जसं इथं बीचं रिपिटेशन झालं, इथं पीचं रिपिटेशन झालंय, तो कॉन्सोनंटच असणार आहे. तो कुठल्याही प्रकारचा स्वर नसणार आहे, वॉवेल्स नसणार. कॉन्सोनंटचं रिपिटेशन होत असेल तर अशा प्रकारे आपण तिथं अलिटरेशन हा अलंकार होता असं आपण म्हणू शकतो. फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन फ्रॉम द पोएम. पोएम मधून जर तुम्ही बघितलं तर बनीज बॉरोज, बघा इथं बीचं रिपिटेशन झालंय, इथं एक अलिटरेशन झालेलं आहे. ओके, असं तुम्ही म्हणू शकताय. मेक फनी सेंटेन्स युजिंग अलिटरेशन इन देम. बघा, सिली स्नॅक्स सिंग अ सॉन्ग, म्हणजे काही तुम्हाला सांगितलं होतं की फनी सेंटेन्स बनवा, तर ही अशी तुम्ही बनवू शकताय. बिझी बीज बिल्ड बिग ह्यूज, अशा प्रकारे तुम्ही काही शब्द बनवू शकता. ही प्रश्नांची उत्तरे ते तुम्ही लिहू शकताय. पुढे बघा, पुढे हा एक प्रश्न आहे शेवटचा. याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलंय की मिनिमल पेअर्स, म्हणजे रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग वर्ड. जसं स्लीप स्लीप, शिप शिप, बॅट कॅट. तर या शब्दांमध्ये बघा उच्चार सारखेच वाटतात, स्पेलिंगा थोड्याशा वेगळ्या आहेत. ओके, म्हणजे रीड अलाउड दिस पेअर, यू विल फाइंड दॅट पेअर वर्ड डिफरंट इन ओनली वन साऊंड अँड देअर इज डिफरंट इन द मिनिंग. त्यांची मिनिंग वेगळे आहेत, त्यांच्या स्पेलिंग्स वेगळ्या आहेत, पण त्याचा साऊंड जो आहे
तो जरा थोडाफार मॅच होतो. मग अशा प्रकारचे वर्ड आपल्याला इथं बनवायचे होते या टेबलमध्ये. जसं की आयला आय बघा, आय दोन्ही साऊंड सेम आहेत पण स्पेलिंग वेगळे आहेत आणि त्यांचे स्पेलिंग वेगळे आहेत आणि अर्थ वेगळे आहेत. जसं बी स्पेलिंग आणि अर्थ वेगळे आहेत. जसं लिव्ह थिंग शेम टू बघा टू किंवा असं तुम्ही डबल टू सुद्धा तुम्ही लिहू शकताय. सी आणि फील अशा प्रकारे तुम्हाला हा चार्ट जो आहे तो कंप्लीट करता आला पाहिजे. ओके, आता बघा या ठिकाणी हा एक शेवटचा आहे, हा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्हाला रीड अँड एन्जॉय. बघा टीचर काय म्हणतोय, व्हाय डज द मॅथ बुक सो सॅड. ते का सॅड असतं? कारण त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. ओके, कारण त्याच्यामध्ये गणित असतात, त्याला आपण प्रॉब्लेम्स म्हणतो. इट हॅज मेनी प्रॉब्लेम असं आपण म्हणू शकतो. वाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर. तो डॉक्टरकडे का जातो? बिकॉज इट हॅड अ व्हायरस. त्याच्यामध्ये व्हायरस असतो कम्प्युटरमध्ये. बघा हे म्हणजे फनी झाले. टीचर वाय अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन. बायसिकल ती का उभी राहू शकत नाही? कारण बिकॉज इट हॅज टू टायर्ड. त्याला 2 टायर. इट हॅज टू टायर्ड. एक तर टू टायर्ड किंवा टू टायर्ड जर असं आपण म्हटलं, खूप थकलेला आहे. आणि टू टायर्ड्स म्हणजे 2 चाकं असतात. बघा कलेक्ट द क्रिएट पन्स युजिंग जोक ऑर रायडल्स. मग तुम्ही अशा प्रकारे काही जोक्स तुम्ही बनवू शकता का? तर इथं 3 बनवलेले आहेत. वाय डिड द बनाना गो टू द डॉक्टर. तो डॉक्टरकडे का जातो? बिकॉज इट वॉजंट फीलिंग वेल. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे काही लिहू शकता. ही अशी उत्तरं आहेत आपल्याकडे. ठीक आहे, अशा प्रकारे जोक तुम्ही बनवू शकताय. पुढे बघा या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. आज आपण ही कविता पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे दुसरं युनिट आहे त्यावरती चर्चा करूयात. तर आज आपण इथेच थांबू. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.